धन्यवाद. मॅच कडे जाऊयात. थँक्यू सो मच प्रवीण सर, आपलं मनपूर्वक आभारी आहेत. चला मॅच कडे जाऊयात. सलामीची जोडी ती मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूने आपण पाहतोय वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेट मधील एक हँडसम क्रिकेटर तो मैदानामध्ये दाखल. नाव त्याचं अभिनय पाटील आणि त्याची साथ देण्यासाठी आपण पाहतोय शुभम पाटील. शुभम पाटील याच्या प्रति षटकाराकरिता केदारनाथ खरवते या संघाचे संघमालक रितेश घाग सर यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. सलगच्या 3 चौकारांकरिता 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे आणि सलगच्या 3 षटकारांकरिता रितेशजी घाग साहेब यांच्याकडनं 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे शुभम पाटील करिता. स्ट्रायकिंग एंडला मात्र अभिनय पाटील तो बघायला मिळतोय. यावेळेला आपटून टाकलेला बॉल त्याला मागच्या दिशेने खेळून काढलं जाते. बॉल चाललाय सरक फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल वन बाउन्स न तो करतोय सीमारेषेला क्लिअर, निघून जाईल. चौकार 4. योगी पाटील आपल्याकरिता जे कॅश प्राइज आलं होतं ते जय पाटील यांच्या अकाउंटला आलेले आहेत पैसे. दोन्ही खेळाडू जय पाटील आणि योगी पाटील आपल्याकरिता जे सुजितजी पष्टे यांच्याकडनं कॅश प्राइज होतं ते जय पाटील यांच्या अकाउंटला ट्रान्सफर झालेले आहेत. ओके, या स्पर्धेकरिता आपण अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा येत आहेत, अनेक आमच्या मित्रपरिवाराच्या शुभेच्छा येत आहेत. या वेळेला अभिनय पाटील स्लॉट मध्ये बॉल आला आणि त्याला फेकून दिला जात आहे. पंचांचा इशारा येत असताना इट्स अ माइटी हिट मैदानाच्या आतमधनं तो बघायला मिळतोय. बॉल सरळ सीमारेषा पार. षटकार 6. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता अभिनय पाटील तो बहरामध्ये बघायला मिळतोय. आणि या संपूर्ण आयोजनाकरिता जे आमचे मित्र ही स्पर्धा पाहतायत, मोहित पाटील, शिव गणोरे, दीप लाटे यांच्याकडनं आमच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आलंय आणि या स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्या. थँक्यू सो मच सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. यावेळी फटका चांगला क्लिअर करतोय मिड ऑफला आणि निघून जाईल लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकदम अप्रतिम स्ट्रोक तो मैदानाच्या आतमधनं बघायला मिळतोय. बॉल सरळ सीमारेषा पार. मिळाला धावा 4. चौकार. अभिनय पाटील फुलटॉस बॉल मिळाला आणि 30 यार्डला खूप चांगल्या पद्धतीने भेदणारा हा खेळाडू आहे. त्याच्याकडनं या ठिकाणी एक अप्रतिम फटकेबाजी ती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. याही वेळेला जागा बनवली आहे. त्यानंतर थर्डमॅनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉल वेगाने चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. खेळाडू पाठलाग करतायत परंतु त्याआधी बॉल निघून जाईल. अभिनय पाटील तो मैदानामधनं क्लास खेळी करत असताना बॉल सरळ सीमारेषा पार. मिळाला धावा 4. चौकार. बघा परत एकदा तीच टीम, कोणतरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत त्या गुलाबी पट्ट्याच्या. यावेळेला पुन्हा एकदा गॅप मध्ये ट्रॅव्हल करायचं होतं मात्र आता फटका तो आपण पाहिला तर त्या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रामध्ये स्टॉप केला जातोय. आयोजकांकडनं तुम्हाला विनंती करतो त्या गुलाबी पट्ट्याच्या मागे बसा मित्रांनो. बघा आपण लाईव्ह स्क्रीनवरनं पाहतोय ऋषभ आणि तिकडे तुमच्या सोबत अभिनय पाटील यांनी जर का सलगचे 3 षटकार ठोकले तर सुजित पष्टे यांच्याकडनं 2000 रुपयाचे कॅश प्राइज असेल अभिनय पाटील यांच्याकरिता. आहे का तो एक प्रेक्षक मित्रा, तुमच्यावरही कॅमेरा आम्ही झूम करावा का? थँक्यू. मॅचकडे जाऊयात. षटक क्रमांक पहिलं संपलंय ज्यामध्ये तब्बल 19 धावा त्या स्कोर कार्ड मध्ये जोडल्या गेल्यात.
या स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्यात. बऱ्याचशा शुभेच्छा येत आहेत. आम्ही म्हणतोय स्पर्धा खूप सारी यशस्वी होते. अनेक मित्रपरिवार स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून पाहतायत. जेवढ्यांची नावं आम्हाला घ्यायला जमतायत तेवढी आम्ही नक्की आवर्जून घेतोय. याही वेळेला आमच्याकरिता सुद्धा पुन्हा एकदा 500 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्यात. आमचे मित्र आहेत परंतु मैदानामध्ये अभिनय पाटील नावाचं वादळ ते घोंगावायला सुरुवात झाली आहे. बॉल सरळ पुल करत असताना फेकून दिलंय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. थँक्यू डीजे. धन्यवाद. अभिनय पाटील यांनी जर का सलगचे 3 षटकार ठोकले तर प्रथमेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सुजितजी पष्टे यांच्याकडनं सलगच्या 3 षटकारांना 2000 रुपयाचं कॅश प्राइज. अभिनय पाटील यांचे बाबा आणि त्यांचे काका काशीनाथ पाटील आणि सत्यविजय पाटील यांच्याकडनं या षटकाराकरिता 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. या वेळेला कार्पेटच्या सहाय्याने खेळलेत. बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये येतो. एक सिंगल या बॉलवर मिळते. अभिनय पाटील म्हणतो ना आम्ही वारंवार या हंगामामध्ये हा खेळाडू भयानक इन्फॉर्म करायला मिळतोय. जो आपण बॅटर यावेळी बॅटिंग करताना मैदानामध्ये पाहतोय अभिनय पाटील. क्लासिकल बॅटिंग त्याच्याकडनं बघायला मिळते. या स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्यात आमचे मित्र अमोल मस्कर आणि हार्दिक पाटील काजू यांच्याकडनं. थँक्यू सो मच. धन्यवाद. यावेळेला आडव्या बॅटनं शुभमनं फटका खेळलाय गॅपमध्ये. खेळाडू त्या बॉलचा पाठलाग करतोय. बऱ्याच दूरवरनं आलेत आणि एक सिंगल या बॉलवर मिळाली आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 1.4 चेंडू संपलेत. 31 धावा त्या स्कोर कार्डवर आहेत. अभिनय पाटील याही वेळेला गॅपमध्ये टोलवायचं होतं. फिल्डर त्याचा पाठलाग करतोय परंतु असं वाटतंय अभिनय पाटील पुन्हा एकदा या स्पर्धेबंद बहरामध्ये बघायला मिळतोय. बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं सरळ सीमारेषा पार. मिळाल्या धावा 4. चौकार अभिनय पाटील. एकच नाव या मॅच मधनं मात्र दर्जेदार बघायला मिळते कारण धावा कराव्या लागतील. धावा ठोकाव्या लागतील कारण समोरच्या संघामध्ये सुद्धा ज्याने अर्धशतक ठोकलं होतं तो बॅटर आपल्याला मैदानामधनं बघायला मिळणार आहे. मॅच बॉल आलेला आहे. थँक्यू प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. आपण जे बॉल बाहेर येत आहेत ते पुन्हा एकदा मैदानामध्ये पुरवत आहेत. यावेळेला बॅट चेंज होती की काय त्या ठिकाणी बॉल मिस झाला आणि त्यानंतर विकेटच्या मागे आपण पाहिला तर डॉट बॉल तो कंप्लीट झालाय. षटक क्रमांक संपले 2 आणि धावांचा विचार केला तर स्कोर कार्डवर जोडला गेलाय 35. मध्ये 51 धावा ठोकल्यात. बंद पाहणार आहोत. धावसंख्या 2 षटकाखेरीस पहिली स्कोर कार्डवर 35 ती जोडली गेली आहे 35. गोलंदाज डावखोऱ्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता यावेळी मैदानामध्ये पाहिलं आपण तर इट्स अ नो बॉल पंचांनी दर्शवलंय. फुल टॉस बॉल आणि हा बॉल आपण पाहिला तर तो निघून गेला फाईन लेगच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. धावा मिळत आहे 4. चौकार. जयजी अधिकारी यांना विनंती आहे आपण सन्मानानं मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. आलोंडे गावचं व्यक्तिमत्व जयजी अधिकारी आपण सन्मानानं मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. याही वेळेला फुलटॉस बॉल तो मैदानात बघायला मिळालाय आणि तदनंतर बॉल आपण पाहिला तर निघून गेलाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. मिळाल्या धावा 4 आणि थर्ड अंपायर कडे रेफर केलं गेलंय. थर्ड अंपायर या ठिकाणी आहेत आमचे ते डिसिजन जो काही असेल उमेश केणे सर आहेत ते निर्णय कळवतील आपल्याला. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. 9 चेंडू आणि त्यावर 4.
सलगचे 2 नो बॉल आणि त्यावर पुन्हा एकदा चौकार आणि 2 नो. धावसंख्या ती मात्र 45. रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक 45. 45 जावा स्कोर कार्डवर. चला महापोली टीम, महापोली, जीवी स्पोर्ट्स महापोली आणि सावरोळी, जीवी स्पोर्ट्स महापोली आणि सावरोळी या दोन संघांमध्ये यापुढील होणारी लढत असेल. सनी याला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. सनील तो गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवर पाहिलं तर शुभम पाटील तो स्ट्रायकिंग एंडला आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलेला. मागे फिल्डर आहेत काउकॉर्नर झोन मध्ये आणि त्याच्याकडनं होतीये चूक. एक सिंगल तर कंप्लीट केली आहे आणि मानावं लागेल सिंगलवर समाधान. सज होईल यावेळेला आपटून टाकलेला बॉल आणि क्लासिकल स्ट्रोक तो मैदानाच्या आतमध्ये. शॉट ऑफ द नाईट असं म्हणावं लागेल. अभिनय पाटीलच्या बॅटमधनं मागे गेले, जागा बनवली आणि सरळ पंच करत असताना या बॉलला पाठवून दिलंय ओव्हर द कव्हर पॉइंट. बॉल निघून गेलाय. ही अदाकारी आहे या खेळाडूची, ही या खेळाडूची वैशिष्ट्यता आहे आणि याही वेळेला बॉलला सरळ फेकून दिलंय त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळाला धावा 6. षटकार. धावसंख्या 6 न वाढून थँक्यू डिझे 52. याही वेळेला आडव्या बॅटनं अभिनय पाटील तो बहरामध्ये आहे. मग अभिनय पाटील नावाचं वादळ थांबवणं बरंच कठीण. बॉल सीमारेच्या पार. षटकार. टोकला तर सुजितजी पष्टे यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज. प्रथमेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे अभिनय पाटील करिता. 2 तर घणाघाती ठोकलेत. काय तिसरा बघायला मिळेल. आणि यावेळेला आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये नो चेंडू पंचांनी दर्शवले आणि सलगचा तिसरा तो मैदानात आलाय. नाव आहे त्याचं बिलोशी गावाचा सुपरस्टार. बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराकरिता 6. रितेश घाग सर यांच्याकडनं अभिच्या या इनिंग करिता रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. भाई पाटील वसुरी यांच्याकडनं अभिनय पाटीलच्या या खेळीकरिता 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय आणि खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. वैयक्तिक 48 या धावसंख्येवर खेळ करतोय. यावेळेला मागे गेलेत, कट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय आपण पाहिलं तर पॉइंटच्या दिशेनं. एक कंप्लीट केली आहे, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि प्रेक्षकांची ही आतुरता संपली आहे. मैदानाच्या आतमध्ये अभिनय पाटीलनं ठोकलं एक जबरदस्त अर्धशतक. एकदा आपली बॅट वर करायची आहे आणि प्रेक्षकांना अभिवादन करायचं आहे. थँक्यू डीजे. वर घरच्या प्रेक्षकांच्या समोर अभिनय पाटील तो बहरामध्ये बघायला मिळतोय आणि त्याने ठोकलंय तब्बल 15 चेंडूमध्ये एक वैयक्तिक 50 धावांचं अर्धशतक. या बॅटिंग करिता सुजित पष्टे यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय आणि हे अर्धशतक सुद्धा टोकलंय. त्याकरिता सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज. एकंदरीत सुजित पष्टे यांच्याकडनं अभिच्या या इनिंग करिता 3000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. जबरदस्त बॅटिंग. संदीपजी पाटील यांना सुद्धा आपण पाहतोय पवेलियन मध्ये. बिलोशीकर जल्लोष होऊ द्या एकदा. अभिनयची बॅटिंग आवडली असेल तर. कडक बॅटिंग. अभिनय पाटील यांचे बाबा आणि त्यांच्या काकांकडनं सुद्धा पुन्हा एकदा 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. याही वेळेला पुन्हा एकदा फेकून देण्याचा प्रयत्न केलेला. मागे फिल्डर पाठलाग करतायत. त्याआधी बॉल निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. मिळाल्या धावा 4 आणि इनिंग संपली आहे पहिली. जाम पहिली तर स्कोर कार्ड वर ती जोडली आहे 77. येणारे बॉल आहेत 18 आणि करायचे तुम्हाला 78. 18 चेंडू मध्ये 78 धावांची गरज. जबरदस्त बॅटिंग.
नाव त्याचं अभिनय पाटील, वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचा एक हँडसम क्रिकेटर. त्याने केल्यात तब्बल 17 चेंडूमध्ये 60 धावा. प्रेक्षकांनो, या सत्रामध्ये अभिनयची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम फलंदाजी. शुभम पाटील यांच्याकरिता सुद्धा 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. भाई पाटील त्यांच्या बाबांकडनं. प्रेक्षकांनो, ज्या गोष्टीची आतुरता होती, या हंगामामध्ये आम्ही वारंवार उल्लेख करत होतो, अनेक मैदानावर अभिनय पाटीलच्या अर्धशतकीय इनिंग आपल्याला बघायला मिळाल्या. आज मात्र अखेर घरच्या प्रेक्षकांसमोर अभिनय पाटीलने एक दर्जेदार अर्धशतक ठोकलंय आणि बरेचसे कॅश प्राइज आले आणि याही कॅश प्राइज मध्ये अजून एक कॅश प्राइज मात्र ऍड होतंय. ते अर्थातच वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील आणि स्पर्धेचे आयोजक राहुलजी भोईर यांच्याकडनं सुद्धा अभिनय पाटीलच्या या इनिंग करिता 500 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. जबरदस्त बॅटिंग. प्रेक्षकांनो, एकदा अभिची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 17 चेंडू ठोकल्यात, 60 धावा आणि या इथून 78 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील की रोखल्या जातील त्या ऐकवण्याकरिता तुमच्या समोर मायक्रोफोनवर जॉईन होतील अक्षय पांडव सर. या ठिकाणी आमच्या समालोचनाकरिता सुद्धा कॅश प्राइज आलेला आहे. ते अर्थातच सुजित पष्टे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय आणि अभिनय पाटील आपले जे कॅश प्राइज आहेत ते आपल्याला गुगल पे झालेले आहेत. रोख रक्कम 3000 रुपये. त्याबद्दल आम्ही सुजितजी पष्टे यांचे मनपूर्वक आभारी आहोत. थँक्यू सो मच सुजितजी पष्टे, धन्यवाद. मॅच कडे आपण जाऊया. सध्या जर आपण पाहिलं तर हा एक एक्स्ट्रा बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. वाईट बरोबर धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती एकंदर जाऊन पोचतीये ती 1 या आकड्यावर. पुढचा बॉल इथे मात्र फुलटॉस होता. बॉडी लाईनवर चांगली फिल्डिंग तिथे. तन्मय यांनी जर या ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक घेतली तर रितेश घाग सरांकडनं 5000 रुपयाचे कॅश प्राइज ते तन्मय करता इथे दिलं जाईल. सध्या जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये एक महत्त्वाचा सामना तो सुरू आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज तन्मय.
आतापर्यंत 2 चेंडू टाकले त्यांनी, त्यामध्ये एक विकेट मिळत असताना एक 2 धावा त्यानं खर्च केल्यात. तन्मय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन, यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कॅच होईल कॅरी, माघारी परतावं लागेल बॅटरला. सेकंड मैदानाच्या आतमध्ये तुषार पाटील आहेत आणि तुषार पाटील यांनी जर झेल घेतला तर सुजित पष्टे यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे आणि राहुल भोईर यांच्याकडनंही 2,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. टोटल 4,000. देवाच्या कृपेने एक चेंडू जाऊ दे तिकडे. 4,000चे कॅश प्राइज लागले. नुसता झेल टिपला तर 4,000 रुपये आहेत आणि चेंडू फील्ड केला तरीही राहुल भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. त्यावेळेस मात्र ऑन साईडला तिथे खूप चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळालाय. एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर शांतता ती मैदानामध्ये आहे. 4 चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर 3 ही धावसंख्या धाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र बॉलला समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, चांगला कॅच, लॉंगच्या क्षेत्रात विकेट मिळेल, खेळाडू बाद. भावेकर गावचे उपसरपंच मयूर पाटील यांच्याकडनं या झेल करता 100 रुपयाचा कॅश प्राइज येते. पुढचा बॉल, यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अभिनय पाटील बॉलला जज करतोय, मात्र तिथे झेल ड्रॉप झालाय. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ अगदी यशस्वीरित्या कंप्लीट केलाय. तन्मयनं खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ती त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ती तिथे हाताळली गेली. खूप सारे कॅश प्राइज अभिनय पाटीलच्या नावावर ते येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना जे 3,000 रुपयाचे कॅश प्राइज होतं ते सुजितजी पष्टे यांच्याकडनं ऑनलाईन त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले गेलेत. बाकी जे कॅश प्राइज आहेत ते इथे त्यांना वितरित केले जातील. नेक्स्ट मॅचच्या टॉस करता इथे कोंडले आणि गुडगाव ना टीम कोंडले आणि गुडगाव दोन्ही कॅप्टन आपण लगेचच नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. आणि तिसरा सामना होईल सावरोली वर्सेस जीवी स्पोर्ट्स महाबोली आणि चौथा सामना असेल वेडेगाव आणि अकलोली. 4-4 अशी स्थिती आहे. अगदीच शांतता ती मैदानामध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. इथे मात्र चांगला बॉल प्रचंड वेगानं तो तिथे हाताळला. बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. चांगली गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर तुषार मैदानामध्ये आलाय. पडझड, जेव्हा खूप धावा पूर्वार्धामध्ये दाफलकावा लागतात ना तेव्हा उत्तरार्धामध्ये पडझड ती झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि तेच चित्र याही मॅचचं आहे. बॅटची कडा घेतली तिथे आणखी एक कॅच, विकेट क्रमांक 5
पाचवा झटका तो इथे लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं बटन येतोय खेळाडू बाद. मला वाटतं इथे झेल कोणी टिपलाय तर तुषार पाटील यांनी तो झेल टिपलाय. राहुल भोईर तुषार पाटील यांनी झेल कंप्लीट केलाय, त्यामुळे त्यांच्याकरता जे पारितोषिक लावलंय तेही आपण वितरित करणार आहोत. आणि सन्माननीय सुजितजी पष्टे यांच्याकडनंही 2000 रुपये ते तुषार यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले जात आहेत. लगेच सुजित पष्टे लगेच तिथे ऑनलाईन मारतात आणि राहुल भोईर आपण मुख्य मंचावर देणार आहोत. पुढचा बॉल यावेळेस मात्र हाही बॉल तिथे विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय, झेल झालाय. आणखी एक गडी विकेट क्रमांक 6. इथे फक्त विकेटच बोलावं लागतंय, दुसरं या मॅच मध्ये काही बाकी राहिलेलं नाही. चला दोन्ही कॅप्टन लवकर या. तो तिथे आपण संपन्न करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स आपण जॉईंट व्हायचंय. यावेळेचा बॉल टप्पा खाल्यानंतर उसळी घेतोय, विकेट कीपर जारामध्ये जातो. एक डॉट बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 4 इतकीच धाफलकावर आहे. चांगला बॉल खोलो टप्प्याचा तिथे हाताळला गेलाय. मेडन षटक, मेडन +3 असं दीपेशचं हे एक चांगलं षटक ते इथे संपुष्टात येत असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर टू अथवर तनिष साईनाथ पष्टे यांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. गुडगाव संघाकडनं या ठिकाणी कॉलिंग असेल. छापाचा कॉल दिलाय. परत WCA प्रेसिडेंट बोलले परत टॉस, परत 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 चला या. तनिष पुन्हा एकदा आपण टॉस करतोय. छापाचा कॉल दिलाय. आता टॉस जिंकलेत गुडगाव टीम. जास्त वेळ घेणार नाही. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला यावेळेस जी औपचारिकता आहे ती मैदानाच्या आतनं कंप्लीट केली जाते. चला नेक्स्ट मॅच बोथ टीम लगेच रेडी राहायचंय. हा सामना संपल्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आणि मॅच विनाविलंब सुरू करायची आहे. जोपर्यंत अभिनय पाटीलवर जो बक्षिसांचा वर्षाव झालाय ते आपण वितरित करू आणि तोपर्यंत तुम्ही फिल्डिंग लावून सेटअप करून तिथे रेडी राहायचे, कारण या मॅचची फक्त औपचारिकता जी बाकी आहे ती इथे कंप्लीट केली जाते. पियुष गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज. पहिला बॉल इथे निर्धाव 2 चेंडूचा खेळ झालाय. चांगला बॉल इथे बॅक टू द बॉलर खेळलाय. लॉंग ऑन मध्ये आलाय चेंडू. जोपर्यंत फील्ड केला तिथे 1 रन जी दाफलकावर जोडली गेली. रन त्या खूप मागे पडल्यात. या स्पर्धेतला सर्वात मोठा विजय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू फक्त बाकी आहेत. टॉस मध्ये आपलं लक्ष थोडंसं विचलित झालं होतं. चांगला बॉल खोलो टप्प्याचा तिथे अभिनय पाटील आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे एक सिंगल जी दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं निर्धाव चेंडू आहे. इथे जी औपचारिकता आहे ती फक्त पूर्ण होते. या मॅच मध्ये फार काही उरलेलं नाहीये. त्या फलंदाजालाही ठाऊक आहे, कारण अभिनय पाटीलनं पूर्वार्धाच्या खेळातच मॅच ती आपल्या बाजूने खेचली. इथे जर आपण पाहिलं तर विजय तो संपादित केलाय टीम SP बिलोशी या टीमने. SP बिलोशी या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे अभिनय पाटील. त्यांच्याकरता आलेले जे सर्व कॅश प्राइज आहेत ते कॅश प्राइज अभि आपल्याकरता आणि ऑनलाईनच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर सुजितजी पष्टे यांनी अभिनय पाटील यांना डायरेक्टली जे 3000 रुपयाचे कॅश प्राइज आहे ते त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केले गेलेत. बाकी सागर राऊत जे बाकीचं कॅश प्राइज आहे
ते आपण अभिनय पाटील यांना द्यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच जी आहे ती आपण तिथे त्यांना वितरित करतोय. अभिनय या मुख्य मंचावर आपलं स्वागत आहे जिथे मॅन ऑफ द मॅच आणि जे कॅश प्राईज आहे ते देऊन अभिनय पाटील यांचा सन्मान तो मुख्य मंचावरनं केला जाईल.